हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो खरोखरच सुंदर आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या विभागातील सर्वांच्या हृदयात आणि सर्वांच्या मनात असे असणारे आमचे धडाडे कार्यकर्ते, कधी रात्री अपरात्री तुम्ही केव्हाही फोन केलात तरी तुमच्यासाठी धावून येणारे आमचे निलेशदादा देशमुख यांचं इथं आगमन झालं आहे. तरी न्यामाबाई ग्रुपच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो. साहेबांचा शब्द असा असतो, जरी कडवड पडले तरी तोंडावरती बोलतात, पाठीमागून काही नाहीच. आणि ते आम्हाला खरोखर चांगला अशीच तोंडावरती बोलणारे माणसं आम्हाला पाहिजे असतात. आणि निलेश दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण साहेबांचं कामं तिथं असं बोलतंय, प्रत्येक विभागामध्ये आज जे नगरसेवक आहेत त्या विभागामध्ये त्यांना मानणारी चांगली लोक आहेत. हॅलो चेक. बघा, विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नेमा बॉईज प्रेझेंट नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफीची फायनलचे दोन संघ, एका बाजूला विघ्नेश फायटर ब तर दुसऱ्या बाजूला किंजल 11. विशेष अतिथी या फायनलसाठी सन्माननीय निलेशदादा देशमुख यांना आम्ही खेपट्टीच्या दिशेने बोलवतोय. या फायनलसाठी विशेष अतिथी त्यांच्या जोडीने त्यांचे सहकार्य मित्र, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ही ग्रँड एक रॉयल एंट्री केली जाते फायनलसाठी. विशेष अतिथी सन्माननीय निलेशदादा देशमुख साहेब, आपलं सहर्ष स्वागत. टाळ्या वाजवून सर्व खेळाडू, नेमा बॉईजचे व्हॉलेंटियर मैदानाच्या चारी बाजूने राहायचं आहे. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها بكف وهز شتفك حيل خليك लाईट चालू करा. दोन्ही संघाला अशी लाईनअप करू का? अशी समोर या जरा, तर अशी समोर या. व त्यांची समोर या, अशी या. संपूर्ण टीम. मी आपणास विनंती करतो की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. दादा, आपल्या संपूर्ण टीमचं सहर्ष स्वागत. दोन्ही कॅप्टन्स विघ्नेश फायटर ब कर्णधार पुढे यायचं आहे. विघ्नेश फायटर ब, किंजल 11 कर्णधार. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल चॅम्पियनची ट्रॉफी घेऊन यायचे. त्यांच्या मागून नंतर फायनलचा बॉल घेऊन अंपायर सुद्धा आम्हाला जॉईंट होतील. अंपायर्स, आपण सुद्धा दोन्ही कॅप्टन्सच्या मागे फायनलचा बॉल घेऊन आम्हाला खेळपट्टीच्या दिशेने जॉईन व्हायचं आहे. सर, दोन्ही कॅप्टन नेमा बॉईज प्रेझेंट नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफीची फायनलची ट्रॉफी आणताना दोन्ही टीम्सना विनंती असेल टाळ्या वाजून आपल्या कर्णधारांचं स्वागत करायचं आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा खेळत असताना विघ्नेश फायटर ब चा संघ फायनलला आलाय. दुसऱ्या बाजूला किंजल 11 युट्यूबच्या माध्यमातून खेळत असताना सुद्धा पहिल्यांदा फायनलला आलाय. दोन्ही कॅप्टन्स चॅम्पियनची ट्रॉफी घेऊन येताना. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي थँक्यू 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 सॉरी फॉर दॅट की उशीर झाला. फायनल ग्रँड फिनाले निलेश दादा या ठिकाणी आहेत. वेलकम निलेश दादा. आणि नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. दोन्ही कर्णधार आलेले आहेत, या पुढे. तू तिकडे ये इकडे, त्यांच्यात नको जमाव, मॅच खेळायची. मी निलेश दादांना विनंती केली की आपण नाणेफेकी करण्यासाठी समोर यायचं. इट्स अ टॉस टाइम फॉर द ग्रँड फिनाले. Nema Boys Moregaon present Champions Trophy 2025. Now, two captains are ready. Here is the call from Vignesh Fighters B. Oh, head and head it is. Vignesh Fighters B. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मला वाटतं तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमधील ही पहिली फायनल, इतक्या मोठ्या पटलावरती खेळताना फायनल पर्यंत आलेले आहेत. सो कसं फील करताय संघाच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? खूप खूप भारी फील करतो आम्ही.
सर्वांनीच 100% दिलं म्हणून आज इथे आम्ही उभा आहे आणि असेच पुढे टुर्नामेंटलाच उभे राहणार. तुमच्या संघाचं यश हे या नामाबाईच्या आयोजनामध्ये असलेल्या इमानदारीमुळे, त्यांनी टाकलेल्या मेहनतीमुळे, त्यांनी ही जी स्पर्धा जी काय आयोजित केली ती तुमच्यासाठी कितपत फलदायी ठरली आणि या स्पर्धेबद्दल आता शेवट काय सांगाल? एकच सांगणार आहे, खरंच खूप त्यांनी चांगली टुर्नामेंट आयोजित केली म्हणून असे आम्ही नवीन पिल्लर आज खेळायला आलो आहे आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि अशीच पुढच्या वर्षी पण टुर्नामेंट साजरी. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. किंजल 11 दिलीप खुश असतील मला वाटतं हा परफॉर्मन्स बघून. सो नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? रक्षण आता बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. न्यामाबॉयची ही स्पर्धा कितपत लकी राहिली किंजल 11 साठी आणि कसा राहिला संघाचा परफॉर्मन्स? खूप खूप लकी राहिली. सर्व पोरांनी 100% मेहनत केल्या म्हणून आम्ही इथपर्यंत आज पोहोचलोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. हे होते दोन्ही कर्णधार. टॉस म्हणजेच नाणेफेकीचा कौल जिंकला विघ्नेश फायटर बी ने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. मित्र होय, दोन्ही संघ जरी नवीन असले तरी सुद्धा यांचा खेळ पहिल्या दिवसापासून आपण सर्वांनी बघितलाय. त्यांची ती एनर्जी, त्यांचे ते एफर्ट्स, त्यांच्या त्या टेक्निक्स आणि त्यांनी केलेला तो सराव सगळ्यांनी बघितलाय. आता फायनल टच, किताबी भिडंत आणि त्या ट्रॉफीवरती नाव कोरायचंय आणि त्यामुळे दोन्ही संघ तयार आहेत. मी आणि या दोन देण्यासाठी एक शेवटचं मनोगत मी निलेशदादांना विनंती करेल की आपण व्यक्त करायचंय. धन्यवाद धन्यवाद. खरोखर एक चांगला अशी स्पर्धा या न्यामा बॉईज मोरेगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक चांगलं प्रदर्शन या सर्व क्रिकेटपटूंनी केलेलं आहे आणि आज फायनलला ज्या दोन टीम आलेल्या आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले माझ्या समवेत अशोक बानसे आणि या गावातले आपले मूळ निवासी प्रमोद पाटील यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण चांगलं असं प्रदर्शन या ठिकाणी कराल आणि शेवटी ही ट्रॉफी जो चांगला खेळणार त्यालाच मिळणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. शेवटी टीम जिंकण्यापेक्षा क्रिकेट जिंकलं पाहिजे याचं भान आपण ठेवाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच निलेश दादा. आपणा सर्वांचा मनापासून आभार. दोन्ही कॅप्टन ट्रॉफी परत नेऊन ठेवायचे, दोन्ही कर्णधार ट्रॉफी परत नेऊन ठेवायचे आणि मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही संघ एका लाईन मध्ये बाहेर जायचे. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी बाजूला टीम घेतली चालेल, ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी डगआउट गाठायचंय आणि या न्यामा बॉईज मोरेगाव प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा ग्रँड फिनाले आता आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तो ग्रँड फिनाले बघण्यासाठी मला वाटतं तुमचा सुद्धा प्रतिसाद अपेक्षित आहे. ऑल प्लेयर्स, सगळ्यांना विनंती आहे की आपण खेळाडूतीचं दर्शन घडून आणाल आणि त्याचबरोबर सगळे प्रेक्षक आपल्याला भरभरून प्रेम देतील. सो न्यामा बॉईज मोरेगावचं आयोजन आवडले की नाही? आवाज कमी आला. पुन्हा एकदा आवडलं की नाही? आवडलं की नाही? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. आता खरे तुम्ही दर्दी क्रिकेट प्रेमी वाटला. थँक्यू सो मच. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सो विनंती करेल आदरणीय निलेश दादा देशमुख साहेब यांना की आपण समोर यायचंय. आपला यथोचित स्वागत सन्मान आदरणीय दीपक नारकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. मी विनंती करेल दीपक दा नारकर, कॅमेरामॅन प्लीज फोकस करो. धन्यवाद निलेश दादा, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर अशोकजी भानसे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेल बेकरे मामांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. मी अशोकजी भानसे साहेबांना विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय.
त्यानंतर मी कृष्णा यांना विनंती करेल की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या गावातील ग्रामस्थ आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्याचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. प्रमोद साहेब आपला सुद्धा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. चला आणि त्यानंतर आता आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातील. बघा हा 10x बॉल दाखवला जातोय. आमचे कॅमेरामॅन दाखवतात. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम दाखवते. विश ऑल द बेस्ट. दोन्ही पंचांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. बघा अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेलिकास्ट करण्याचा प्रयत्न पाटील नेटवर्कद्वारे सुद्धा केला जातोय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन, ऑपरेटर आणि त्यांची संपूर्ण टीम. विवेक पाटील आणि विजय पाटील आपला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये गेलेत. प्रेक्षकांना ज्याची आतुरता आहे, आतुरता कशाची आहे तर हाऊजीचा लवकर 5 4000 आणि फुल बावजी 9000 म्हणजे जल्दी 5 4000 फुल बावजी 9000. आणि त्याचं कारण एकच, काल आपण 150 तिकीट म्हटलं होतं, 130 तिकिटांची विक्री झाली त्यामुळे 4 आणि 9 केलेलं आहे. ओके. आणि माझा फेवरेट कॉमेंटेटर मनीष घेरत आमच्या साथीला आहे. या फायनलच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आपण लवकरात लवकर या ग्रँड फिनाले. मित्र तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्यावेळेला ही स्पर्धा चालू झाली त्यावेळेला कोणीही विचार केला नाही की हे दोन संघ फायनल मध्ये असतील. असा एकही माणूस दाखवा ज्याला हे दोन संघ फायनल मध्ये येतील असं वाटलं होतं. पण या दोन्ही संघांनी जी खेळी दाखवली आहे ती खरोखर आज सर्वांच्या नजरेला भुरळ पाडणारी आणि या वसई विरारच्या क्रिकेटमध्ये केवढी मोठी क्रांती झाली ती दाखवणारी ठरली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. एका बाजूला धीरज, दुसऱ्या बाजूला ॲलन आणि बॉलिंग मार्क वरती शंतनू तयार. पहिला बॉल पडल्यानंतर हौजीचे प्राइस डिक्लेअर केले जातील. पहिला बॉल नो वाईट बॉल आणि या वाईट बॉलने धावफलकाचा श्री गणेशा. हावजी नंबर 12 फर्स्ट नंबर 12. हलक्या तर खेळले चेंडूला, चेंडू निघून चालला. एका धाव्यासाठी सिंगल धाव येईल आणि एक धाव धावफलकामध्ये आठ. 2 धावा धावफलकावरती. हावजी नंबर 62 जल्दी 5 फुल हावजी. चला तिसरा बॉल. पहिला तर एक बॉल वाईड गेला होता म्हटल्यानंतर एक चेंडू 2 धावा. शंतनू समोर ॲलन. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न ॲलन चेंडूला पाठवलाय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक धाव धावून कंप्लीट. सिंगल. हावजी नंबर सिंगल 3. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा ही सुरुवात आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धीरज पाटील नारिंगीचा हा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकेल का. डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. चेंडू गेला बंदुकीच्या गोळीच्या रप्ताराने सीमारेखा पार. दमदार चॅम्पियन चौकार. हावजी नंबर 65 चौकार आला. चौकाराने धावफलक वेगाने वाढलं, जाऊन पोहोचला आता 7 वरती. 7 रन्स स्कोरबोर्ड आपल्या 3 डिलिव्हरीज. अजूनही 3 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. धीरजने आपली ताकद, आपला अनुभव सगळं काही दाखवलंय मैदानात. आता त्याच्या समोर शंतनू पुन्हा एकदा तयार झालाय. आम्ही सुद्धा इथे असेच नाही आलेलो आहोत हे सांगण्यासाठी. नेक्स्ट बॉल. हो हलक्या त्याने सन्मान दिला चेंडूला. स्क्वेअर विकेट खेळले. एका धावेसाठी सिंगल. हावजी नंबर 43 नेक्स्ट बॉल. हो ड्राईव्ह केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. रनआउटची संधी हातातून चेंडू निसटला पण स्टंप सुद्धा पडला होता. सिंगल आली आहे. सिंगल धावफलक जाऊन पोहोचलंय 9 धावांवरती. हावजी नंबर 84 शेवटचा आणि मला वाटते आता अंतिम चेंडू शिल्लक असणाऱ्या षटकामधील लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शंतनू
धीरज धीरज किशन तनू डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा समोर रनआउटची संधी. मिस. सिंगल कंप्लीट. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बिनबाद टीम किंजल 11. हाऊजी नंबर 60. गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. अरे संघ तो न्यामा बॉईज. संघ तो न्यामा बॉईज. थँक्यू. निरंजन आज काही करते हटणार नाहीयेत. फायनल आहे ते ऐकणार सुद्धा नाहीयेत इतके दर्शक आणि हीच मोरेगावची खासियत राहिली आहे. हाऊजी नंबर 82. जसं जसं मनीष नाव घेते तसं तसं आनंदाच्या त्या म्हणतात ना बुडबुडे फुटायला लागलेत. चला अर्जुन नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होती. समोर धीरज पहिला बॉल समोर डाऊन दी ग्राउंड. चेंडू हातामध्ये नाही आला. सिंगल कंप्लीट. एक धाव धावून कंप्लीट होतीये. हाऊजी नंबर सिंगल 6. सिंगल 6 म्हणजे एक सहा नाही फक्त 6. अर्जुन समोर ॲलन. किंजल 11 प्रथम फलंदाजी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा पर्यंत चेंडूला पाठवलं. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून होता सीमारेखा पार. फरार. चॅम्पियन चौकार. हाऊजी नंबर 42. आमच्या मनीषला जेवढ्या लाईक्स इंस्टावरती नाही मिळत तेवढ्यांच्या नजरा आता मनीषच्या चेहऱ्याकडे आहेत. म्हणजे जेवढे मनीषला इंस्टावरती नाही बघत तेवढे सगळे जण आता मनीषकडे टक लावून बघतायत. मी काय बोलतो त्याला किंमतच नाही आहे. हाऊजी नंबर 72. हो. अरे किती जण आहेत. रुको जल्दी भाई चेक करने का और टिकट फाड़ने का. आधार कार्ड लिंक. चला वरती थांबा तुम्ही थांबा. मॅच चालू आहे इथे गर्दी करू नका. ऑल इंडिया जरा लक्ष द्या. 4000. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दुसरं षटक चालू आहे आणि दुसरं षटक चालू असताना 15 धावा दाबलगा तीट. थांबा सर 1 मिनिट. हा चालेल. तिघ जण आलेले आहेत. प्राइस डिवाइड होणार. हॅलो बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेलाय का. फेकी झाली आहे. रनआउटची संधी. ओ धीरज ॲलन धीरज कोण बाद. येस ॲलनला माघारी परतावं लागते. फलंदाज बाद. पहिला हादरा किंजल 11ला. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा. विक्रम करती रोजच नवा. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा. विक्रम करती रोजच नवा. करत नाही कॉम्प्रोमाइज. मोरेगावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरेगावाचा एक नंबरचा संघ तो. थँक्यू डीजे. धावपलकरची धावा. चेंडूचा खेळ. 4 बॉल झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. नवीन फलंदाज कविश. आणि हाऊजीचा प्राइज वाटप होत आहे. बघू शकता तुम्ही निरंजन. 4 जणांना 1,000 रुपये आलेले आहेत. पण मनीष ज्याने हौजीचा गेम आणण्याची संकल्पना मांडली त्या निरंजन चिंदरकर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. जबरदस्त खतरनाक. किंग रायडर- नाही रे किंग मेकर हाय बाई मोरेगाव वाला. रायडर गेल्या 15 दिवसापासून ही युक्ती लढवतोय आणि अखेरकार यशस्वी झाले. त्याचं हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आहे. लास्ट बॉल आहे. 4 बॉल आहे. 16 आता फक्त 16. बाकी आहे फुल हाऊची. 2 सिंगल 1 चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये 10. मनीष माझ्या साथीने. येस ओट मनीष.
हावजी नंबर आहे 86. हावजी नंबर 86. चला नवीन आणि शेवटचा समोर डाऊन द ग्राउंड फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती धीरजला सुद्धा माघारी परतावं लागतं. वन मोर विकेट डाऊन. मोठा धक्का किंजल 11 ला. हावजी नंबर 21. न्यामा बॉईज हा संघ भारी भल्या भल्याना देतो धक्का त्यांचा इरादा आहे हो पक्का बक्षीस मारती 100 थँक्यू थँक्यू. बघा अभ्यास नव्हता केला तेवढे पेन आणि ते पुस्तक आणि ते काही पेज घेऊन बसलेले आहेत, सगळे लिहितायत. हावजी नंबर 87. लिओन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. लिओन 2 षटकं संपलेली आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं शंतनूने, दुसरा अर्जुनने आणि आता तिसरा गोलंदाजीसाठी आलाय मिस्टर विनायक. धावफलक तसं बघायचं झालं तर खूप चांगलं आहे. 8.50 ची सरासरी आहे आणि ती 8.50 ची सरासरी. फलंदाज डिओन आणि यावेळेला चेंडू हातामध्ये. रनआउटची संधी. ये क्या हुआ. पंचाने आपले चारियात बाजूला पसरवलेत. रनआउट आहे की नाही बघितलं जाईल. हावजी नंबर 59. कुठून तरी आला आवाज. हावजी नंबर 44. अरे लागलाय की असेच ओरडतात. असेच ओरडतात हो. हावजी नंबर विराट कोहली 18. हावजी नंबर 14. धोपट लांबून दिसत नाही तरी उडी मारून दाखवतोय मी लिहितोय. 1 for 14. Housey number 66. Housey number 64. Housey number 68. Housey number 75. चला आता पुढच्या नंबरच्या अगोदर तिसऱ्या षटकातील पुढील चेंडूकडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावाला गॅप मधून आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. Housey number single 9. 9. डिओनच्या बॅट मधून चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं 22 वरती. 22. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा आणि यावेळेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बाद. Housey number 61. त्याला आतमध्ये त्याला लागली Housey बाजू बघा. number 30. 30. Housey number 90. अरे 90 म्हणजे 90 यार. तेवढं तरी नका विचारू. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. विकेट आली आहे. 22 वरती धावफलक. विनायकने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये डाऊन दी ग्राउंड करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखा पार. चौकार. येस. Housey Fifth number 36.
बघा धाव देताना आजूबाजूचा विचार करा पण सावकाश या. येस विल चेक. स्टेप साठी रिव्ह्यू आहे. येस माहित आहे. येईल येईल. हाऊजी नंबर 24. जयेशचं लॉजिक आहे. गेले 5 दिवस मी इथं होतो, मला माझा नंबर लागावा, पण आता काय माहिती काय होतंय. हाऊजी नंबर 31. 31 डिसेंबर 31. कॅमेरामॅन जर शक्य झालं तर हे सगळे कागद पेन घेऊन बसले, त्यांच्यावरती एकदा कॅमेरा मार. किती जण आहेत बघा. बाप रे. हाऊजी नंबर 78. आणि हे मागे बसले त्यांचे सगळेच नंबर आलेत वाटते. सगळ्या नंबरला बोंबा मारतायत. हाऊजी नंबर 77. Housing number 55. Housing number 46. Housing number 50. चला आणि आता मैदानाच्या दिशेने जाऊयात. अजून अजून थोडीशी वाट बघा. उत्कंठा पूर्णपणे शिगेला पोहोचली पाहिजे. पहिले 4 चेंडू धावफलकात धावा 26. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पहिल्या दिवसापासून इथं सरप्राईज करणाऱ्या मॅचेस बघायला मिळाल्यात. धन्यवाद निलेश दादा, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून आलात त्याबद्दल. त्यानंतर अशोकजी मानसे साहेब, आपल्या मनापासून आभार. प्रमोदजी पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. मनीष. विकेट कीपर बघू शकता तुम्ही. काय पंच. डॉट बॉल. विकेट कीपर तुम्ही बघू शकता खतरनाक असे. लांबी बघितले डुल जवळी बघितले तर कणगुल. चांगलासा फटका. बॅट्समॅन सारे गेम चेंजर, बॉलर सारेच लई डेंजर. बॅट्समॅन सारे गेम चेंजर, बॉलर सारेच लई डेंजर. आणि जिथे तिथे ते प्राईज. मोरेगावाचा 1 नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरेगावाचा 1 नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. हाऊजी नंबर 23. हाऊजी नंबर 51. ज्याला लागेल त्यांनी 2000 रुपये मला द्यायचे आहेत, कारण नंबर मी काढतोय. 9000 मधले. डोरेमॉन बघू शकता तुम्ही. खतरनाक असा मिठ्या मार. हाऊजी नंबर 26. हाऊजी नंबर 17. 17. Housey number 68. Sorry. 89. बोलला होता 2000. नो प्लस 4. No plus 4. 5. 5 धावा मिळतील. 31
अजून एक बॉल बाकी आहे. त्यानंतर शेवटची ओव्हर सुद्धा बाकी आहे. बघा ते हौजी लिहिण्याच्या नादात खालचा फ्रीज विसराल. मॅन ऑफ द सिरीजचा जो फ्रीज आहे प्रथमेश साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि तो फ्रीज कृपया करून ओपन ठेवा तिथे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण काळजीपूर्वक पुढे या. कोण जिंकेल हावजी त्याला भेटेल भाऊजी. पुन्हा एकदा सिंगल. 3 षटके संपलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 32 रन्स ऑन स्कोर आफ्टर दॅन 3 ओव्हर. किंजल 11. हावजी नंबर 38. हावजी नंबर 25. हो पुन्हा एकदा एका धाब्यासाठी खेळले. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन मुकेश आलेत. मुकेश आल्यानंतर पहिला चेंडू सिंगल. डिओन आणि अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कविश आहे. कविश आणि अभि आहे. डिओन बाद झाला मगाशी. ओ इनसाइड आउट. या वेळेला फ्लाइट नाही समजू शकले आणि सरळ मर्यादा क्षेत्राच्या बाहेर जाणारा चेंडू. फलंदाज बाद. हावजी नंबर 35. असेल त्याने आतमध्ये जाऊन डान्स केल्यानंतरच वरती घ्यायचं. बरोबर की नाही? त्याशिवाय आपण वरती फुल घ्यायचं हावजी मारल्यावर जो पण असेल त्यांनी पहिला क्रिकेटच्या मैदानावरती डान्स डान्स करायचा नंतरच वरती एंट्री. वन साइड 9,000 भेटणार आहे फुल हावजीला. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मुकेश. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव येते आणि एका धाब्याने धावफलक आता 34 मध्ये जाऊन पोहोचले. किंजल 11 चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण या मैदानामध्ये 40-45 या धावा सुद्धा चेसच्या जवळपास येताना आपण बघितल्यात. फलंदाज बाद. अजून एक विकेट षटकार मारून अभि डिपार्ट्स. हावजी नंबर सिंगल 8. हावजी नंबर नाही. स्कोर 34 झालेला. हावजी नंबर नाही. हावजी नंबर वरती मी आवाज करणार. हावजी नंबर मनमोराचा कसा पिसारा फुलला. विवेक पाटील. पंच पाख बाहेर. नंबर रोहित शर्मा 45.
चला 35 अँड देन वन मोर सिंगल धाव येताना दिसते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. मला वाटतं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि 37 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते किंजल 11 या संघाच्या वतीनं विघ्नेश फायटर बी या संघासमोर. तिकीटच्या पाठी जो लोगो आहे तो पाहिजे, गरजेचा असणार आहे. तिकिटाच्या मागे जो लोगो आहे तो आवश्यक आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मनीष फुल हाऊजी हाऊजी नंबर 47. घेऊन आलेले आहेत तुम्ही, तुमच्या घरचे वाट पाहत आहेत. फोन उचलत नाहीत कारण की इथे कॉल आलेला आहे. जोगित पाटील हाऊजी नंबर 39. $63. जर तुमचे फुल हाऊजी झाली नसेल आणि तिकीट इकडे घेऊन आले तर तिकीट डायरेक्ट फाडण्यात येईल. हाफ त्याला त्याच्या डोक्याला ताप. कांबळे साहेब हापला काही नाही आहे. हाफलाईन झाले काय? बर बर. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. बाबूला बाहेरून कॉल भरपूर येतात. हाऊजी नंबर 4. हो यावेळेला चेंडू खूप सुरेखरीतीने अडवलाय. चेंडूला अडवत असताना एक धाव धावून कंप्लीट सिंगल आली आहे आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 5 वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला हलकीशी चूक, थोडक्यात हुकलाय पण एक धाव मिळणार आहे. सिंगल धाव. हाऊजी नंबर 48. सिंगल धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट करण्यात येते आणि एक धाव कंप्लीट करत असताना पहिलं षटक, मला वाटतंय एक बॉल बाकी आहे,
आणि तोपर्यंत धावा धावपल करते त्या 7. 7 रन्स स्कोर बोर्ड. 37 चा पाठलाग करत असतानाची स्थिती. लास्ट बॉल अभिचा ओ यावेळेचा चेंडू नो बॉल डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर. धीरज यष्ट्यांच्या मागे चेंडूला खूप चांगल्या रीतीने अडवलं आणि एकदा वाचवली. 8 धाबा कट केलं चेंडूला आणि एका धाब्यासाठी पाठवलं सिंगल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल धाबा आहेत 9. बिनबाद टीम विघ्नेश फायटर बी. हाऊजी नंबर 1919. 9 आहेत. वाईट +1 एक वाईट 1 नो. हे 4च रन एक्स्ट्रा आलेत. सहा बॉल 6 आणि 4 बरोबर 10 रन आहेत. 6 चेंडू आणि 10 धाबा. हाऊजी नंबर 37. अजून कोणाचं बाकी राहिलंय. एक एक साठी राहिलेत वाटते. हो चेंडूला अडवलं. काय जबरदस्त. एकच धाव. हाऊजी नंबर 52. पुन्हा एकदा एक संधी आली होती रनआउटची. हातामध्ये चेंडू येत नाहीत. किंजल 11 साठी चांगली बाब काय आहे तर चौकार जाऊ देत नाहीयेत. अडवले जात आहेत आणि त्यामुळे एकच धाव येताना पाहायला मिळते. 2 बॉल 12. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल. हाऊजी नंबर 70. आवाज कमी झालाय सगळ्यांचा. एकदाच मोठा ब्लास्ट होणार आहे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा एका धावेसाठी जात आहेत. ॲलन वेगाने आला चेंडूवरती पण फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. सिंगल. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झाला. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दी ओव्हर. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा क्रूश ओ यावेळेला गॅप मधून गेलाय का. येस पाहिलं जाणार आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. दमदार खणखणीत चॅम्पियन चौकार. हाऊजी नंबर 29. चला या मैदानाच्या दिशेने जाऊयात. नेक्स्ट बॉल मोनिश. या वेळेला हातामध्ये चेंडू येता राहिला. चांगले प्रयत्न नवनीतचे होते परंतु फक्त फील्ड करणं एकमेव असा उद्देश होता. सिंगल आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक करते 19 धावा. 19 रन्स स्कोर बोर्ड. हाऊजी नंबर 74. आता हौजी कोणाला लागते हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. 9000 9,000चा मानकरी कोण होणार. सगळेजण कागद पेन घेऊन थांबलेले आहेत पण अजूनपर्यंत कोणालाही. चला गोलंदाजी मार्क वरती कोण आहे. हेडली. बापरे ऑस्ट्रेलियावरून हेडली बॉलिंग मार्क वरती आलाय. समोर मोनिश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हळ्या पद्धतीने मारा. रनआउटची संधी. पंचांकडे अपील. पंचाचा बोट हवेत. मोनिश बाद. मोठा धक्का विघ्नेश फायटरला. गॉट. लोन दे रहा है कोई. अरे क्या बोल रहा है. अब वही लोन ले लो बोल रहा है. क्या बात. 15.
1-5. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर धीरज. या धीरजला त्या धीरज सारखी कामगिरी करावी लागणार आहे जर का सामना जिंकायचा असेल. धावफलक तितकंसं वाईट नाहीये. 19 वरती पहिला धक्का आणि त्यानंतर आता उर्वरित 5 चेंडू. बॉलिंग वाक होते हेडली तयार. हेडलीचा हा चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सरळ डोक्यावरून सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार. धीरज स्ट्राइक एंड वरती हेडली समोर. Housey number 16 1-6. पण लॉजिकली आकड्यांची आकडेमोड जर केली तर या इक्वेशनला अनुसरून जे आकडे येणार तेच आकडे या हौजीमध्ये मला वाटतं हौजी कंप्लीट करत असताना दिसेल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. एक चौकार या मॅचचं चित्र बदलवेल. पण काय तो चौकार येऊ दिला जाईल का. हेडली पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा 27-27. धीरज समोर हेडली. नेक्स्ट बॉल समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू लावण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज धीरज बाद. 1 मोर विकेट डाऊन. पुन्हा एकदा आता 2चा फासला बनत चाललाय. नाचायचं आहे. पहिला नाचायचं आहे. चला इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. धावा धावफलकावरती 28-28. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. हा ठेवले नाही नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. रनआउटची संधी. ती सुद्धा मिस. जया इथे 5 दिवस उभा आहे. स्टॅम्प चेक करायचा आहे. स्टॅम्प आहे ना. आहे स्टॅम्प आहे. नाचल्याशिवाय वरती नाही यायचं. नाचायचं आहे, त्याशिवाय आम्हाला बक्षीस नाही देता येणार. कशाचा स्टेपचा रिव्ह्यू फिल्डिंग करण्या टीमने.
4 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज असताना ज्यांना बक्षीस भेटले त्यांनी नाचायचं आहे, त्याशिवाय प्राइज भेटणार नाही. जयेश पाटील म्हणलं खूप बरं आहे, कारण त्याचा हौजीमध्ये नंबर लागलाय. मनीष गरजसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. हौजीला खऱ्या अर्थानं रंगत त्यांनी आणली आहे. जोरदार टाळ्या मनीषसाठी होऊन जाऊ द्यात. थँक्यू सो मच मनीष. हौजी जितकी चांगली नव्हती त्यापेक्षा जास्त मनीषने तिला रंगवलं, ते खूप मोठं होतं, पण हौजीला खूप मजा आली. स्पेशल थँक्स टू निरंजन छिंदरकर. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धावाने धावफलक पुढे जाईल. ग्रँड फिनाले आता अशा रोमहर्षक मोडवरती जिथे भरत वरती खूप मोठी जबाबदारी येऊन थांबली आहे. भरतला आता या मॅचला फिनिश करणं गरजेचं असणार आहे, कारण आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 मध्ये 7. कोण करणार कोणावरती मात, कोणाची लागणार आहे वाट आणि त्याबरोबर कोणाचा होणारा घात बघावा लागणार आहे. 2 किंजल 11 वर्सेस विघ्नेश फायटर बी. अजूनही मी सगळ्यांना तेच सांगतोय, गेल्या 5 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हे 2 संघ फायनल मध्ये येतील कोणाला वाटलं नव्हतं, परंतु या दोघांनी दाखवलं क्रिकेट कोणाच्याही घरची जहागीर नाही आहे. त्यामुळे आम्ही जो खेळ केलाय, ओ चेंडू लाडवला आल्याने रनआउटची संधी, ती मात्र बेस. त्यानंतर लगेच MNPL ची फायनल. जयेश पाटील सोन्या बैलवाला, पन्नास पन्नास नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, पन्नास पन्नास नंबरवाला. थैंक यू. ओह ओह, आपका क्या है सोनू भाई, चलिए आप बाहर. क्या बात आहे. सोनूसाठी टाळ्या बघा किती वाजतायत. चला शेवटचे आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 36. उत्तमचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 1-1-1 आणि 1च धाव, म्हणजेच काय त्याचा इरादा नेक होता, म्हणून 1-1 धाव येत गेली. नेक्स्ट बॉल. यावेळेचा समोर पाडण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवला जातोय का? येस, अर्जुनने 1च धाव केली आहे. आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. किंजल 11 ला इथे सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल की विघ्नेश फायटर साठी एखादा आशेचा किरण जागा होईल. इथे नो बॉल व्हाईट बॉल, त्याची किंमत लय मोठी झाली आहे आणि ती किंमत एवढी मोठी आहे की मर्सिडीजची किंमत सुद्धा त्याच्यासमोर फेल आहे. कारण या ट्रॉफीला जिंकणं या विघ्नेश फायटरच्या सर्व खेळाडूंचं एक असं स्वप्न आहे की त्या स्वप्नाची जी काही मजा आहे किंवा तो जो काही आनंद आहे तो पैशामध्ये कधीच मोजता येणार नाही. किंजल 11 साठी सुद्धा ते सेम आहे. दिलीपने अहोरात्र केलेली इतक्या दिवसाची मेहनत, या संघांना जागोजागी खेळवणं आणि त्यानंतर अशा लेवलवरती येऊन फायनलचा सामना खिशामध्ये घालणं. येस, मॅच फिनिश. किंजल 11 विन द मॅच, विन द टायटल. मोरेगाव न्यामा बॉईज पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी संघाचं नाव किंजल 11. जोरदार टाळ्या. झाला पाहिजे, शरद नावाला पाहिजे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला. बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी.